हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल आहे, कारण का जरा आम्ही आज इंटरेस्टिंग गोष्ट करायला चाललोय. निघालो आम्ही आता जायला तिकडे. तर आपण कुठे चाललो आजा? बागमांडला फिशिंग. बागमांडल्याला चाललो आम्ही फिशिंगला. आकाश आहे आपल्या सोबत आणि काय काय पकडणार ते आता तिथे जाऊन बघू. हा ब्लॉग बनवण्याचं आमचं रिझन तेच आहे की आता फिशिंग आम्ही करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि खूप सारे ठिकाणी आमचं जायचं प्लॅनिंग आहे फिशिंगला. ते एकाच ब्लॉग मध्ये आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. सो बघूया सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी काय असतात. कोकणातली फिशिंग हात फेकायची कशी होते, वेस्टर्न साईडला कशी फिशिंग होते ती पण आपल्याकडे फिशिंग स्टिक पण आहे, पण ती आपण नंतर पण दाखवू त्याच्यामध्ये. आता ह्या बागमांडल्याच्या हा फर्स्ट डे आमचा. सो सगळे तुम्हाला डे वाईज आम्हाला एकाच ब्लॉग मध्ये दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. सो एक खूप सुंदर ब्लॉग बनवू हा, आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत सगळे. काय बोलतो आकाश? यो बडे. येस. I could wait 1,000 days. You never wait for me. You never wait for me. Even when I ran away, you're all that I could see. You're all that I could see. When I could hardly walk on my own, I had to live myself. मी आता फायनली बागमांडला जेटीवरती पोहोचलोय आणि फिशिंग चालू पण केली पोरांनी. हे बघा, पण फिशिंग आम्ही कुठे करतोय तरी निसर्ग बघा. ही आपली बागमांडला जेटी. तिथं आपल्याला पहिल्या दिवस आम्ही इथंच घालवणार आहोत. पहिल्या दिवशी इथे जेवढे काय आपल्याला मिळतील ते, आणि नेक्स्ट डे नंतर मग तुम्हाला नेक्स्ट डेलाच सांगू. म्हणजे याच ब्लॉगमध्ये पण पुढे सांगू आम्ही कुठे जाणार आहोत ते. ओके, तोपर्यंत आपण आता फिशिंग चालू केले, तुम्हाला दाखवतो. चला, पहिली गल आपली लागलेली आहे. ओके, गणपती बाप्पा मोरया. किती काढणार आहेस? एक निघाला तरी खूप आहे माझ्या. बघूया आता. 2 दिवस खूप प्रॅक्टिस केली आम्ही. सेशन मध्ये जर 6 तासात तुम्हाला मिळत नसेल हो, तर आता मी काय बोलतच नाही, पण बघू. फिशिंगला आज आलोय, पण खरंच आम्ही 2 दिवस चांगली आपल्या एक्सपर्ट्स कडून प्रॅक्टिस करून घेतली आहे सगळ्या गोष्टींची, आणि मग आम्ही आता फिशिंगला आलोय. ॲक्च्युली प्रॅक्टिस सेशनमध्ये आम्हाला काय मिळालं नव्हतं, पण आत्ता आम्ही आता व्लॉग बनवतो तर काय ना काहीतरी काढायचा प्रयत्न करणारच आहोत. काय बोलतो? हो, नक्कीच. इथलं खासियत काय माहिती आहे का? आपण आता रायगड जिल्ह्यात बसलोय आणि पलीकडे जे रत्नागिरी जिल्हा, फक्त एक थोडं अंतर आहे, 1000 मीटरचं अंतर आहे, आणि 1000 मीटर पलीकडेच समोर दिसते रत्नागिरी जिल्हा, आणि हा इकडे रायगड जिल्हा. हे बघा, आम्ही इथंच गरवतोय आणि ही जेटीच आहे ॲक्च्युली. तर जी जेटी धावते रत्नागिरी टू रायगड, तिकडून इकडे लोकांना आणते ती जेटी. जेवण आम्हाला अर्धा तास झाला, अजून काय मिळालं नाही, पण आम्ही स्निकर्स खातो आता. का? आता 200 कॅलरीज आहेत ना अजय? 200 कॅलरीज आहेत म्हणून. बघा, हे काहीतरी आहे, काहीतरी लागलंय आम्हाला आता. आला बघ, आला 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 पालू आला. एक नंबर, एक नंबर. ओपी सही आहे. काय पालू आहे? पालू बर, निघाली ऑफ निघाली स्वतःच. पालू आहे ना आकाश? क्या बात है. आणि अजिंक्य भोसले यांनी आपला एक पराक्रम दाखवला. शाबास. स्निकर्सची पॉवर. 200 कॅलरीज. हे स्निकर्स जाणार पाहिजे आता पुढे. चला, एक नंबर. हो, वेळ ठेवलेला त्याला. तर आमची पहिली बोनी झालेली आहे. आता जरा आपले सगळे जरा जास्त ताकद आली आता. अल्ला 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 अल्ला. गोबरा आहे ना? तो खराब गोबरा आपण खात नाही. छोटा आहे. काय म्हणतात त्याला? हे गोबराच आहे ना? केंड गोबरा. केंड. हा काय आपल्या उपयोगाचा नाही. ओरडते कसा आवाज बघ, बेडकासारखं. हो. The trench below. Haven't I suffered enough to let you go? After all that you, I had you gone. After all that. नाही, बस मागे सनसेट झालाय ऑलरेडी.
पण आपल्या टीमला वडापाव घेऊन आलोय, तोपर्यंत वडापाव खातील सगळेजण. वडापाव खायला या. तो वडापाव ब्रेक आकाशला तर दिलाय. काय लागला आजा? आई ग, हे काय ऍक्च्युली ऑक्टोपस आहे, वेगळ्या प्रकारचा ऑक्टोपस आहे. आहे? काय चड्डी लागली कसली? काढ काढ बघू. फडका आहे रे. अरे वा, महागड्यातला मासा आहे. हे जे तुम्हाला आता अपयश आलंय त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं होतं कधी कधी. अच्छा, पण क्रिश पिक्चर नाही बघितलं? नाही बघितलं. हा, तसा प्रकार आहे. क्रिश पहिले मला मासा लागला की नाही, हो हो. तो आता परत हे लागले. आता काय असू दे. आपल्या पहिल्याच दिवशी आपल्याला एक पालू तरी लागलाय आणि आता संत्र डाऊन झालाय, पण आपण थोडा वेळ अजून थांबणार आहोत. अजून आपल्याला काय काय मिळतं ते बघू, नाहीतर मग याच ब्लॉगमध्ये आपल्याला पुढचा डे पण कंटिन्यू करायचं आहे. सो आणि मला सांगा की तुम्हाला कुठे कुठे फिशिंग करायला आवडतं, कुठल्या कुठल्या जागेवर आवडतं. आत्तापर्यंत जर तुमच्यातलं कोणी फिशिंग केली असेल तर किती किलोपर्यंत किती मासे हायेस्ट पकडलेत, किती किलोपर्यंत हायेस्ट मासा पकडलाय तुम्ही, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि लोकेशनसुद्धा तुमची मेन्शन करा, म्हणजे आम्हाला जर कधी यायचं असेल आणि तुम्ही लोकेशन सजेस्ट केली तर आम्हाला तिथे येता येईल. बरोबर की नाही आकाश? तर आम्हाला तुम्ही सांगून ठेवा, आम्ही नक्की तिथे व्हिजिट करू, तिथे फिशिंग करायचं ट्राय करू. पण आपल्याला आता हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत आपण पुढे. आता बघू अजून काय काय पुढे मिळतंय, नाहीतर मग आपलं नेक्स्ट डे तुम्हाला याच ब्लॉगमध्ये दिसेल. काय शपथ, एक नंबर याला बोलतात नशीब. बघा, आम्हाला गलीवरती खेकडा भेटलाय. गलीवरती आमट्या भेटलाय आणि तो पण चांगला आहे रे. त्याच्या ऍक्च्युली तर बॅड लक काय, आंगड्यात अडकलाय ना त्याची गल. बघा, गल आंगड्यात अडकली बघा. रेकॉर्ड केला आपण भाई. मग गलीला आमट्या लागला ऍक्च्युली. हा बोलला की काहीतरी मगाशी अजिंक्यला जसं लागलं, बोललो तर कापड असेल किंवा काहीतरी असेल, चप्पल विप्पल. बोललं काहीतरी असं, बोललं दगड वगैरे काहीतरी असं अडकतं ना कालवामध्ये गल, तसा काहीतरी असेल. म्हणून मी काही रेकॉर्ड केलं नाही. एवढ्या अंतरावर आल्यावर आम्हाला कळलं की नाही, अरे आमटे आहे तो. आजची सोय झालेली आहे. चला, आता आम्ही फायनली निघतोय. आमचा पहिला दिवस आपला संपलाय. ओके, तर आपल्याला एक पालू मिळाला आणि एक आपला तो आमट्या मिळाला. बाकी आपल्याला तसं काही मिळालं नाही, पण उद्या ट्राय करू. आता उद्या ट्राय करू. ओके, अच्छा काय बोलायचं, तू काढलायस एक पालू तर. आता उद्या बघू काय हा प्लेस बोलतोय, कुठे जायचंय, त्याप्रमाणे आपण डिसाईड करू. तुम्हाला पण नेक्स्ट डेस्टिनेशन काय उद्याची ते आकाशच सांगू शकतो. आता ती सस्पेन्स आहे. ते सस्पेन्स आहे. सो तुम्ही पण स्टे ट्यून. आणि एका सेकंदात आपण दुसरा दिवस करतो, तुम्हाला माहितीच आहे. तसे आपल्याला 4 दिवस काढायचे एका ब्लॉग मध्ये. सो टेक केअर अँड स्टे ट्यून. लगेच आता नेक्स्ट डे भेटू. हॅलो, डे 2 आहे आपला फिशिंगचा. आणि आज आपण फिशिंगला आलो आपल्या श्रीवर्धनच्या धक्क्यावरतीच. बघा, हा मागे जो धक्का आहे तिथे. आणि आपली सगळी मंडळी चढतायत आता वरती. आपण ॲक्च्युली चाललोय जे गरवायला फेमस इथलं आहे ते म्हणजे वाघुळखळी, तिथे चाललो आपण गरवायला. सो आज बघू, आज आपण काय केलं, फिशिंग रॉड सुद्धा घेऊन आलोय सोबत. आज आकाश आपल्याला फिशिंग रॉडनी सुद्धा दाखवणार आहे की कसं पकडलं जातं. आणि आपण फेकपाके पण आपले आणले, जे नॉर्मली आपण आता काल वापरले. तर चला, आज वाघुळखळीवर जाऊया फिशिंगला. आज आपल्यासोबत फिशिंगला एक माणूस वाढलाय, तो म्हणजे विशाल आहे आपल्यासोबत. आज विशाल पण आपल्याला लागेल की कसं फिशिंग स्टिकनी पकडला होता. काय विशाल? हो, साल पकडतो ते एका स्टिकनी. आज इथूनच टाकलं तर इथून बोटीत पडेल. एक 100-1 मीटर आपल्याला असा लागेल नुसतं इथनं फेकायला. बाकी पाण्यातला विषय वेगळा. आपण थोडे आता पुढे आलोय. ऍक्च्युली हवेचा आवाज येत असेल त्याबद्दल सॉरी, येत असेल तर जास्तच. पण आपण मी जोरात बोलायचा प्रयत्न करतो. आवाज येईल तुम्हाला चांगलं, फक्त थोडं आवाज खरखरल्यासारखं येईल. आम्ही आत्ता इथून पुढे आलोय. आता एक 15 मिनटं झाली. अजून आम्हाला 20 मिनटं तरी पुढे चालायचं. अर्धा तास वगैरे चालल्यानंतर ते लोकेशन येते. धक्का पाठी राहिलाय. धक्क्याची इथून आपण खूप पुढे आलोय. आणि 2 जण आकाश आणि अजिंक्य तर पुढे चालतात. विशालचा पत्ताच नाही अजून, पाठीमागे होता कुठेतरी, अजून तरी पोचलेला नाही. पण आता आम्ही चालतोय, आपण तिथे लोकेशनवर पोचतो आणि त्याच्यानंतर मग भेटूत तिथे. आम्ही इथे पोचलोय आणि तो बघा विशाल सगळ्यात पाठी आहे, त्याच्याकडेच आहे आणि फिशिंग रॉड. बाकी सगळी मंडळी आमची इकडनं गेले. तिथे थोडी सावली भेटली आम्हाला, थोडं थांबलोय मी इथे. मग या बघा फिशिंग रॉड तुझ्याकडे आणि सगळ्यात पाठी तू राहा. फोन आलेला. आपण आता खूप पुढे आलोय. धक्का ऍक्च्युली राहिला मागे. आपण तिथली बत्तीवरची व्हिडिओ बघितली होती, ती बत्ती तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा इथे आपण आलो होतो, कॅम्प केले होते ना विशाल, तिथली आपण व्हिडिओ बनवली आहे.
पण आपण अजून याच्या सुद्धा पुढे चाललोय. फायनली आपण आता इथे पोहोचलोय. अजून पुढे आपल्याला तिकडे वाघूकडे तिकडे ऍक्च्युली, पण आपण इथे थांबलोय. पाणी पण जास्त भरलंय, थोडं वरती अजून पाहिजे तेवढं खाली गेलेलं नाहीये. पण जरा आता थोडं 5 मिनिटं बसूयात. सगळे आलेत मंडळी, पाणी वगैरे पिऊयात आणि मग फिशिंगला सुरुवात करूयात. इथे थांबलात काय? पाणी पितोय. अजिंक्य काय बोलत नाही, नुसत्यात आपण दमलो नाही. ऍक्च्युली आम्ही ते कापतो ते बेस भेटा बघा, ह्याच्यासाठी आलो होतो. ऍक्च्युली बेस घ्यायला आलो होतो आम्ही. ते आम्ही सुरीनी कापतो आपला चारा, तर ते काय ना काहीतरी कापायला ती सुरीची धार जाते. मग मिळालं नाही विचार. हे आपले बाकी सगळ्या गली वगैरे रेडी झाल्यात आता. अजिंक्यचा या पाका अजिंक्य, हे दुसऱ्या पण आपण 2 लावल्यात. पण आता मेन आपण काढतोय आपली फिशिंग रॉड, जे आपल्याला आता रॉड फिशिंग करायची. भाग्य पण आपण 3 प्रकारचे आणले. हा, 60 नंबर आहे. फिशिंग रॉड आहे, दैवा कंपनीची, दैवा फॅन्टम. अच्छा तिला थ्रेड वगैरे काय येत नाही. अच्छा, जस्ट डायरेक्ट फक्त ही त्याच्यामध्ये टाकली हा की फिट होते ती त्याच्यात. लॉक होऊन जाते त्यामध्ये. ही रॉड झाली. ओके, नाही कारण ही आहे की ती तो रॉड. जो अँगल बसतो ना, जो ताकद बसते ती हा. ह्या हिला बसते इकडे पूर्ण. ही अशी बेंड होते बघ. पुढे. हा, पकड जरा एक मिनिट. आणि ही आहे आपली मशीन. हा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना हिची. ही आहे शिमॅनोची मशीन. अच्छा. शिमॅनो ही कंपनी आहे आणि तिला 28 LB ची सुफिक्सची ब्रेडेड लाईन. ओके, ही लाईनच वेगळी येते ना. हां, ही 8 राऊंडमध्ये येते, तिला ब्रेड 8 बोलतात. याला इथे थ्रेड असतील. इथे थ्रेड असतात, इथे हिला करून टाकायची लॉक. ओके. ही आहे बेलाम. बेलाम ओपन करायची. हां, त्यानंतर ही जी लाईन हा. आहे ती प्रत्येक ह्याच्यामधनं त्या सर्कलमधून. सर्कलमधनं टाकायची. हा, पण आपल्या रॉक बीकवर घासून हे होतो का? रॉकवरती घासून तुटतो, पण थोडा लेट तुटतो. अच्छा, आपल्या या तंगुसापेक्षा साध्यावाल्या. साधा. हा, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही लीडर लाईन. अच्छा. जसं की तू आता बोललास, हा. ही लाईन तुटते का दगडाला घासून. हा, ती दगडाला घासू नये ही लाईन. हा. पुढे ही लाईन लावतात. ओके. फ्लोरोकार्बन मटेरियल मध्ये येते ही लाईन. अच्छा, मग ती त्याला पुढे कनेक्ट करायची का? ही त्याला पुढे कनेक्ट करायची. किती ताकद लावली तरी ती नॉट काय तुटणार नाही. आणि हे सगळे लुअर्स आहेत, सॉफ्ट लुअर. हे पण स्पेसिफिक काय काय ठिकाणी यूज करत असशील ना तू? हो, प्रत्येक फिशसाठी एक वेगवेगळ्या टार्गेटसाठी. तर ह्याच्यामधली सगळ्यात फेवरेट माझी ही आहे. अच्छा. हा कलर माझा खूप फेवरेट. अच्छा, ऑरेंज. आणि हा 12 मुंडीसाठी स्पेशल. हा काय, हे बघा, हे असेच आहे. असं मला पण तोच कन्फ्युजन होतं की आपण याला काय नक्की लावतो, पण हे सगळं रेडीमेड मिळतं. ही श्रिम्प आहे. हा, कोलंबी. कोलंबी. आणि ही एक फाय टायगर. अच्छा, आता कुठली यूज करणार आहेस? आपली फेवरेट. अच्छा, ऑरेंज. त्याला असे अट्रॅक्ट होत असतील ना हे कलर विलर बघून मासे? कलर बघून, आणि ती ऍक्च्युअल ओरिजिनल फिश सारखी बिहेव करते पाण्यात. अच्छा. हा फास्ट टायगर. तू तिथे add त्याच्यामध्ये कप करायला इझी पडतो. झाला. हा, इझी. तर करूया आपण पहिला कास्ट. चला, हे ठेवून देऊ काय? त्यामध्ये हे बघूया. चला करूया सुरुवात. गणपती बाप्पा. नाही, आता क्लिअर पण झालाय रे. चला, सुरुवात झाली आहे याची. हे आपण स्टेबल ठेवत नाही ना आकाश, हे सारखं गुंडाळत राहायला लागतं ना. ते गुंडाळून तेव्हा तो ओरिजिनल फिश सारखा बिहेव करेल. हा, पण ह्या गोष्टीसाठी पण स्पेशल्स आहेत की हा. तुम्ही आलात आणि लगेच तुम्हाला फिश लागली आणि रिटर्न दिला. बरोबर. ती खासियत तीच असते की सारखं ते आपल्याला टाकून ना गुंडाळत राहायला लागतं. म्हणजे तो मासा, त्या माशाची रचनाच तशी असते की तो असा हलत येतो, त्या माशाला जिवंत वाटतो तो. मला एक गोष्ट सांग आकाश, आपण आता बघ हात पाक्याला आपण जे फेकतो, तर हात पाक्याला आपण फेकल्यानंतर समजा कुठे अडकलं, ते दगडामध्ये अडकलं किंवा कुठे अडकलं, तर आपण असं तोडतो तर ते तुटून जातं. पण आता समजा इथे जर अडकलं, ही जर आतमध्ये आता आपला कुठे हे काटा अडकला, तर मग ह्याला पूर्ण आपला एवढा तंगूस जाणार. एक तर काही ट्रिक आहे, त्या ट्रिकने काढायचं त्याला. हा, जर नाहीच निघाला हा. तर मग आपला 500चा लॉस. अच्छा, तेवढी ती महाग आहे.
आता थोडा वेळ जरा स्टिक ठेवली आहे, कारण का ही आपल्याला थोड्या वेळाने टाकावी लागते, सारखी आपण टाकत नाही राहू शकत हिला. सो आपण आत्ता हिला थोडा होल्ड दिला आहे. बाकी आता आपली फिशिंग चालू आहे आपली हातपाक्यावरती. मी बोलत होतो ना तुम्हाला, ती ही आहे वाघुळखळी. इथे आपल्याला बघा तिकडून ही सगळी दगडं बिगडं दिसतात चालताना हे ज्यामध्ये, पण इथून आहे ना हे सगळं असं सपाट कातळ आहे पूर्ण, ज्याच्यावरनं आपल्याला पद्धतशीर चालता येईल. आणि इथे पण गरवू शकतो, हे पण काही पॉईंट आहेत. पण आपण आता पुढे चाललो त्या कातळावरती, इथपर्यंत पण पाणी चढतो. पावसात तर इथपर्यंत पाणी धडकतं, म्हणजे विचार करा एवढं इथून एवढं पाणी चढतं इथे. आपली मंडळी आता तिथं थोडी पुढे गेलेत, तिथे पाणी मारतंय, पण तिथेच मच्छी भेटेल. आणि मी तो धागा सोडवत होतो, हे बघा काय झालं, तो जोरात ओढला आणि त्यांनी चाटलं पूर्ण. जे आयला काहीतरी लागलंय असं वाटतंय. काय रे, गोबरा. चल ठीक आहे, आपला पहिला आहे ना. थोडा का नाही गोबरा तर भेटला आपल्याला. अबा भारी आहे यार. हे बघा आपल्याला गोबरा भेटला, गोबरा. छोटा आहे पण ठीक आहे, थोडी जाबडीत ठेवू आपल्या. I had you come, I'm rather all that you छोटा मासा पकडलेला ना, तो ऍक्च्युली आपण काय करतो आता त्याचं आकाश, त्याला सोडून देतो आपण, कारण का छोटा आहे. उलटी करायची, घरी नेऊन काय उपयोग नाही, मोठा झाला की त्याला पकडू. त्याच्या कानात सांग, मोठा त्याच्या कानात सांग त्याच्या, त्याला मोठा झाला की पकडू रे. हा सोडला आपण त्याला. आम्ही त्याला इथे काय सोडलं, पाणी रात्री चढणारच आहे वरती. सो इथे चढल्याच्या नंतर तो जाईल तसा आहे, तिथे खाली सोडण्यापेक्षा. आपला हा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गोबरा मिळाला. पण आता नेक्स्ट डे म्हणजे उद्या आपण भेटूत पुन्हा, ओके, याच व्लॉगमध्ये एका सेकंदामध्ये. पण आजचा दिवस पण चांगला होता, एक तरी मिळाला आपल्याला मासा. पण आपल्याला रॉडला काय मिळालं नाही ना आकाश? रॉडला नाही मिळाला, कारण पाणी जरा खराब होतं. पाणी खराब होतं नाही, ते आकाशने सांगितलेलं, पण 100 पैकी 30% चान्सेस असतात रॉडला लागायचे. आणि पाणी थोडं गडूळ होतं, त्यामुळे काही मिळालं नाही. पण नेक्स्ट डे भेटू, नेक्स्ट डे काय ना काहीतरी मिळेल. आज अजिंक्यला काही नाही मिळालं, आज आकाशला मिळालं. काल ह्यांनी पहिल्याच दिवशी आपला ओपनिंग आजाने केली आहे, पण बघू आता उद्या वगैरे काय विशाल काढतोय काय. ठीक आहे, चालेल. चला आपण नेक्स्ट डे भेटू, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय. हॅलो गाईज, डे 3 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललोय, आपलं तिसरं लोकेशन पण बागमांडलाच आहे, कारण का तिथे आपल्याला मच्छी मिळेल अशी आपल्याला जरा अपेक्षा. आपण पहिला आता थांबलो तर रानवलला, समोसा बघतो, वडापाव खातो, आकाश पण तिकडे वडापाव खातो. तर इथे नाश्ता करू आणि तिकडे निघू. तर बागमांडल्याला आज आपल्याला काय मिळतं ते बघूया डे 3 मध्ये. आणि आपल्या आता अजून एक डेच राहिला, मला वाटतं 4था डे. त्यानंतर मग आपण संपवून टाकू हा ब्लॉग. पण आता ह्या डेमध्ये आपल्याला काय काय मिळतं ते तुम्हाला तिथे गेल्यावर तिकडे. पण तोपर्यंत नाश्ता करू आणि तिकडे डायरेक्ट भेटू आता आपण, ओके, बाय. चला फायनली आम्ही आता इथे पोहोचलो आहे आपल्या बागमांडला जेटीवरती. आणि तिथे आकाशने फिशिंगसुद्धा चालू केली आहे. इथे बसला आकाश, पहिले त्यांनी गल पण टाकली आहे. पण आणि अजिंक्य गेला कॉफी आणायला. तिथे एक शॉप आहे, ते बघा तिथे एक शॉप आहे. तिथे नाश्ता मिळतो सगळा आणि मिसळ वगैरे पण मिळतात. आपण आता पहिल्या दिवशी जो आलेलो होतो इथेच आलेलो ना, पण तिथे मिसळ खायला त्या दिवशी मिळाली नाही आपल्याला. पण आज ती मिसळ खायची आहे, कारण का त्या दिवशी मी वडापाव जेव्हा आणायला गेलो ना, मला वाद चांगला येत होता. सो मिसळ खाऊ, जेव्हा जे इथे आलं ना तिथे टेस्ट करा मिसळ. आज बघतो आम्ही कशी आहे, तुम्हाला सांगूच आम्ही कशी आहे. पण आता फिशिंग चालू केली आहे, खाण्यापिण्यावरती आमचं जास्त लक्ष असतो असं कुठे असेल तर. पण आता बघूया, आज काही ना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे. त्या दिवस पण मिळालं होतं आपल्याला, 2 दिवस तर मिळतंय काय ना काहीतरी. पण आज जरा जास्त मच्छी मिळेल तर बरं आहे. सो फिशिंग तर चालू केली आहे, लेट्स सी आता पुढे काय होतंय. अजिंक्य आपल्याला कॉफी घेऊन आलाय, कॉफी प्यायला, थँक्यू. आनंदाची बातमी अशी आहे की मिसळ संपली आहे सकाळीच, त्यामुळे आजचा जो काही मिसळचा प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. झाल्यास तर वडापाववर भागवायला लागेल. आज कशी काय एवढी संपली? आज आपण खाणार होतो म्हणून की काय? हो वाटतं. माझ्या काय खाते, काहीतरी लागलं या काकांना बोलते, खेळवतात चाचा. आला काहीतरी आलंय. ओपी भाई साहब, अरे
अरे बापरे, फरकोला पहिले गल गल आहे सांभाळून. आईला सुटल्यात जमा होता. एक नंबर. चाच्याने काढलाय जवळजवळ 2 किलोचा असेल. बघा पब्लिक बघा किती जमलाय. बघा चाच्याने जो आता काढला 2 किलोचा जवळजवळ होईल. मला वाटतं 2 किलो एक्स्ट्रा होईल. पण त्याला पण ट्रिक आहे ॲक्च्युली. म्हणजे आम्ही पण आता मी त्या दिवस पकडला होता ना, आम्ही गेलो होतो असेच पकडायला, तर मी फुल स्पीडनी ओढत होतो. पण नाही, ते ट्रिक आहे. आता त्यांनी एवढा त्याला खेळवत काढला ना, गल एकदम लूज होती. बघितलं त्यांच्या हातून पडला, जवळजवळ गेल्यात जमा होता. पण ती पण डेअरिंग त्यांनी तो पकडून आणला खालून. ट्रिक आहे ॲक्च्युली. माझं त्यांनी जर घाई केली असती तर तो निसटून गेला असता. पण एवढा मोठा पीस पकडलाय. आम्ही पण आता बघू. तोपर्यंत तुम्ही वाघमांडल्याचा सनसेट बघा. Could wait 1,000 days. You never wait for me. You never wait for me. Even when I ran away, you're all that I could see. You're all that I could see when I could hardly walk. आता वाजलेत 8:15. वडापाव ब्रेक झाला. वडापाव खायला या. पण अजूनपर्यंत स्टील काय लागलेलं नाही. काय बोलतो अजिंक्य? लागेल. या बघा सगळे फिशर आता इथं बसले. जवळजवळ 8 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. हा सामान सगळं एवढा. टोपी वायसा पालू परत एक छोटा पालू भेटलाय. डोळ्यात लागले त्याच्या ना. जेवलो नाही काय नाही, वडापाव तरी मासे लागत नाही. म्हणजे अजिंक्य आंघोळ करून नव्हता आला त्यामुळे. नाही खेळ भाई कडक गरम पाण्याने उकळत्या गरम पाण्याने गेले. हा काय रे तेरी की हा तोच आहे त्या दिवसचा. काढून हा काढला. आता वाजले 11:30. तिथे आम्हाला आज काही नाही मिळालं, पण तिथे जे 2 होते त्यांना मिळाले. 2 मी तुम्हाला दाखवले. ते 2 मोठे मोठे पालू मिळाले त्यांना. 1.5-2 किलोचे असतील. पण आता भूक लागली होती. घरी जाऊन परत वेळ होणार, 12 वगैरे वाजतील. म्हणून आम्ही इथेच एक हॉटेल आहे, जाता लागतं गालसूरला, तिथे थांबलोय. आणि इथे जरा शेकतोय वगैरे. थंडी वाजली आहे खूप. सो आता थोडं काहीतरी खातो चांगलं. आणि आजचा दिवस तर आपला संपला. आपण आता नेक्स्ट डे भेटू, म्हणजे उद्या. ओके, तेव्हा काही ना काहीतरी मिळेल आपल्याला. आजचा गेम तर नाही झाला, पण बेटर लक नेक्स्ट टाइम. म्हणजे उद्याच बघू, उद्या काही ना काहीतरी मिळेल. चलो, आजचा दिवस संपला, उद्या भेटूयात. बाय. हॅलो, आपला डे आहे 4 आणि आज आपण चाललोय फिशिंगला. एक काम मस्त, म्हणजे काय आज विशेष आहे की आज आपण चाललो बोटीतून फिशिंगला. सो जास्त जरा मजा येणार आहे. आज भेटलंच पाहिजे आपल्याला काहीतरी. आपला शेवटचा आणि 4था दिवस आहे. To lift myself out of the trench below. Haven't I suffered enough to let you go? You're all that you. I had you gone. You're all that you. चला, आपण आता पहिलं टाकलं. आता हे बोटीसोबतच असं आपल्याला ते जसं माशाचं मुवमेंट होतं ना, तुम्ही जसं गेल्या वेळेला आपण रॉडचं बघितलं होतं, तसंच आता आपल्याला करायचं आहे. बोट चालत राहील आणि आपण फक्त सोडून ठेवणार. त्या मासाने त्याला जर कॅच केलं तर मग बघूया आता आपला लक काय कसं आहे ते, त्याच्यावरती डिसाईड करूया. काय आज काय वाटतं, आज किती % चान्सेस आहेत आपल्याला? आज 80% चान्सेस आहेत. पाणी चांगलं आहे ना? पाणी चांगलं आहे. सो आज आपल्याला जरा चान्सेस आहेत. आज आपण काही ना काहीतरी देऊ असं वाटतंय, पण बघूया. आपण आता सुरुवात तर केली आहे. आता रॉडने आपण फिशिंग करणार पूर्ण. पाणी कसं आहे? अच्छा, पाणी चांगलं आहे. सो काही ना काहीतरी मिळेलच नक्कीच. आपण हे जाळे पण टाकणार आहोत काय? आपण ना फिशिंग पण करणार होतो त्यांनी आपल्या रॉडनी, पण आपण हे जाळे सुद्धा आणलेले आहेत ना, ते टाकणार आहोत. पण हे सकाळी काढणार ना उद्या. हे आता पण आपण फक्त टाकून जाणार आणि ते सकाळी फक्त काढायला येणार. आणि बघा फोटोशूट चालू आहे.
चला याने आता जाळा टाकायला तर सुरुवात केली आहे. आता हा जाळा असा टाकतील इथे आणि परत मॉर्निंगला मग लोक काढायला येतात. काही ना काहीतरी लागतंच ना त्याच्यामध्ये. आणि आमचा माणूस इकडे रॉडने फिशिंग करतोय. आपण कुरवड्याला आलो ना. हे बघा आपण आता कुरवड्याला आलोय तिकडून. चला आपण बेट चेंज करतोय का आपली. लोअर चेंज करतो. हे कितवं जाळं आहे याच्या. 6वं जाळं. ओके. आपला आकाश अजून इथे पकडण्याचा प्रयत्न आपला पूर्ण झालोय. आपण आता आलोय कुठे मारळ जवळ ना. मारळ जवळ आलोय. हे बघा इथे एक फिशिंग करतोय बघा. आपल्यासारखंच एक आहे. आपण पण असेच पहिल्या दुसऱ्या दिवशी कातळावर बसलो होतो. पण आपण आता आलो जरा बोटीतून फिशिंगला. त्याचे प्रयत्न चालू आहेत. ऑल द बेस्ट. आम्ही आता जरा एका ठिकाणी थांबलो. इथे 6 होते ते टाकून झाले आपले. पण आता आकाश थोडा इथं कातळ आहे ना या भागात. सो आकाश इथे थोडं गरवतोय आता रॉडने. I had to lift myself out of the trench below. Haven't I suffered enough to let you go? After all that you, I had to come after all that. आज पण रिकामे हाती आलेत. काय वाटतं तुम्हाला. तोंड नको दाखवूया आजाचं. आजाच्या आजामुळे होतं सगळं. तू येऊ नका पुढच्या वेळेला. ये रे अजिंक्य व शाळेत ना आलाय. पलीकडे असते का शाळा तुमची. यावं शाळेत ना आलाय. ओलांडून जावं लागतं. अरे बापरे. चला फायनली आम्ही आता आलो इथून बोटीतून. पण आम्हाला काय ॲक्च्युली आज मिळालं नाही. पण पाणी एकदम मस्त होतं. बाकीचं क्लायमेट वगैरे पण छान होतं. पाणी सुंदर होतं. मजा आली मजा एकदम. एक्सपिरियन्स ॲडव्हेंचर होतं आमच्यासाठी. फक्त आपल्याला काही मच्छी मिळाली नाही. सो लेट्स सी. मिळेल पण मिळेल काय ना काहीतरी. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच नवीन ॲडव्हेंचरचे ब्लॉग जर बघायला आवडत असतील तर तेही आम्हाला सांगा. आपण नक्की बनवत जाऊ. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय. I could wait 1,000. चाला रे. तो त्याला एकाला यायला अर्धा तास जाणार आहे. Days, you never wait for me, you never wait for me, even when